महाराष्ट्रातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्याकरता लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे। पुण्यातील शासकीय आदिवासी मुलामुलींच्या वसतिगृहांमध्ये राहणारे विद्यार्थी गेल्या 10 दिवसांपासून आपल्या मागण्यांकरता उपोषण करतायत असं राहुल गांधींनी पत्रात नमूद केलं आहे। विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधींची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घ्या, त्यावर तातडीने तोडगा काढा, त्याकरता पुढाकार घ्या अशी विनंती त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे। राहुल गांधी यांनी 24 ऑगस्टला लिहिलेल्या पत्रामध्ये म्हटलंय की आदिवासी विद्यार्थी ग्रामीण आणि दुर्गम भागातून शहरांमध्ये शिक्षणाकरता येतात आणि शासकीय वसतिगृहांवर अवलंबून असतात। वसतिगृहांमध्ये प्रवेशासाठी 30 वर्षांची वयोमर्यादा लागू केलेली आहे, त्यामुळे शिक्षण पूर्ण करणाऱ्या किंवा विविध परीक्षांची तयारी करणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना अडचणीला सामोरं जावं लागतंय। वसतिगृहांमधील अन्न, स्वच्छता आणि वैद्यकीय सुविधांबाबतही विद्यार्थ्यांनी प्रश्न उपस्थित केलेले आहेत असं राहुल गांधींनी पत्रात नमूद केलंय। काही ठिकाणी सर्पदंशासह अन्य घटनांमध्ये विद्यार्थ्यांना दुखापत झाल्याचं तसंच मृत्यू झाल्याचंही त्यांनी पत्रात नमूद केलेलं आहे। राहुल गांधी यांच्या पुण्यातल्या छात्रों की गुंज कार्यक्रमात मी त्या आदिवासी मुलींची वेदना पाहिली, अख्ख्या देशानं पाहिली। महाराष्ट्रामध्ये आदिवासी पाड्यांवर, आदिवासींच्या आश्रमशाळांमध्ये आदिवासींच्या संदर्भात जो अन्याय सुरू आहे हे महाराष्ट्रात वर्षानुवर्ष सुरू आहे। सगळ्यात जास्त भ्रष्टाचार कुठे असेल तर तो आदिवासींच्या विकास निधीमध्ये सुरू आहे। अशा वेळेला जर राहुल गांधी या देशाचे विरोधी पक्षनेते आहेत, लोकसभेचे विरोधी पक्षनेते आहेत, त्यांनी त्या भूमिकेतून सरकारला पत्र लिहिलेलं आहे आणि सरकारनं त्या संदर्भात त्यांच्या कामात सुधारणा करणं गरजेचं आहे। राहुल गांधी यांनी मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना पत्र लिहिले। माझं राहुल गांधींना आव्हान आहे, असंच पत्र एकदा काँग्रेसच्या तुमच्या माजी खासदारांना लिहा, ज्यांची ही शाळा आहे, ज्या आश्रमशाळेमध्ये दुर्दैवानं 3 मुलीचा सर्पदंशाने मृत्यू झाला, ती आश्रमशाळा मारोतराव हे तुमचे काँग्रेसचे माजी खासदार आणि माजी आमदार यांचे आहे। राहुल गांधी यांनी त्या शाळेला भेट दिली पाहिजे आणि आपल्या काँग्रेसच्या माजी खासदारांना प्रश्न विचारला पाहिजे की सरकारकडनं तुम्ही अनुदान घेता, सरकारकडनं पैसे घेता आणि विद्यार्थ्यांना सुविधा का देत नाहीत।